हा. हा हा हा. अनेक शतपाळीसी अकृप जंतुजे घातकी, समुद्धरसी जान्हवी त्रिपथगे महापातकी, नसे जड मयूरहा द्रवुनियासी दे आसरा, करील सुरभी सुखी जवळ आलिया वासरा. काय गोडवा आहे हा. त्रिपथगा, तिन्ही लोकांमध्ये जी वाहते, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही याच्यामध्ये एक नदी जर असेल ती ही आहे. आणि तसेच त्रिपथग अजून कोण आहेत, नारद मुनी पण आहेत, पण त्यांनाही तिन्ही ह्याच्यामध्ये, आणि ते सुद्धा हिच्याप्रमाणेच पावन करणारे आहेत. पुढे फिरे बृख दशास्य ही द्युनदी ऐकिली मातती, पये अहि जसे तसे कुमती ते वरे मातती, श्री परमेश्वरे चढविली सतू तो भली, तुलाची म्हणतो तुझी बहुसुकीर्ती हे शोभली. हे ते कुठलं सुभाषित आहे की दूध जे आहे ते सर्पाला पाजलं तरी त्याचं विषच होतं. विषवर्धनम तेच इथे आहे. पये अहि जसे तसे कुमती ते वरे मातती. हा, म्हणजे कुमती लोकांना वर मिळाला की ते माजतात. ठीक आहे. नंतर एक वेगळं वृत्त आहे ते त्याच्याकडे थोडस घनाक्षरी तर आहेच, या सवाया आहेत. तो एक 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 घेऊ. आणि नंतर ह्याच्यानंतर एक अजून फार सुंदर वृत्त आहे ते घेऊयात. देवुनी क्षिप्र आधी अभयवर भवत्रस्त हे लोक तो कपाळी, राहे नात्वन मृदंकी विधी लिखित असे भोग जो तो कपाळी, लाजाया भक्त भाळा भगवती तुझिया जिष्णुचे भाळ लागे, माते माथाची वाहे तुझ तरीच महा देवही भाळ लागे. जर घनाक्षरी नाही सवया अर्थ आधी ह्यामध्ये अन्वय भरपूर आहे, त्यामुळे थोडस देवुनी क्षिप्र आधी अभयवर भवत्रस्त हे तोक पाळी. तोक म्हणजे बाळ. कोण आहे हा बाळ? कसा आहे? भवत्रस्त आहे. देवुनी क्षिप्र आधी अभयवर, पहिले त्याला अभयवर देऊन त्याला पाळ. राहेना त्वन मृदंकी, म्हणजे तुझ्या मृद म्हणजे तुझ्या तटी असणाऱ्या मातीरूपी मांडीवर राहत नाहीये. विधी लिखित म्हणजे किनाऱ्यावर राहत नाहीये. विधी लिखित असे भोग जो तो कपाळी. कारण की का राहत नाहीये? त्यांना चिरकाल गंगेच्या किनारी राहणं शक्य नव्हतंच ना. पुढे काय तितकं स्पष्टच म्हटलंय त्यांनी की मला इथेच राहावं असं वाटतंय, पण ते काय संसाराच्या मुळे काही शक्य नाही. तरच ते भोग जे ते कपाळी असल्यामुळे हे जे तुझं तोक आहे, हे जे तुझं बाळ आहे, हे तुझ्या किनारी राहू शकत नाहीये. लाजाया भक्त भाळा भगवती तुझ्या जिष्णूचे भाळ लागे. जिष्णू म्हणजे इंद्र, इंद्रचे भाळ, इंद्राचं नशीब, इंद्राचं कपाळ लागतं. माते माथाची वाहे तुझ तरीच महा देवही भाळला. महादेव म्हणे भाळ लागे, महादेवही भाळ लागे. माथ्यावर व्हायला शोध म्हणजे हो तन्मृदंकी. हो हो हो, ते तर त्याचं उत्तम उदाहरण यांनीच तुम्ही सांगितलं होतं मला की मला चांगलं वृत्त कळव, असं काहीतरी ती महाभारतातलं आलं होतं की दे मत कर्ण तृषाहर वृत्त सुधा चषकता स्ववदनाते. ते मला नुसतं तू गुड न्यूज सांग असं म्हटलं नाही की माझ्या कर्णरूपी
म्हणजे तुझ्या मुखातून मला ते वृत्त, तुझ्या मुखामध्ये, तुझं मुख हे चषक, त्याच्यामध्ये चांगली न्यूज, त्या चांगली बातमी हे वृत्त सुद्धा, आणि ते माझ्या तृषाहार करणांना तू पाज. हे हे तर हे पंडित काव्याचं वैशिष्ट्यच आहे. सवाय मज्जन नक्षय दुःख हरो तव मज्जन सज्जन सम्मत संगे, की तुझी आचरण स्मरणे कळी काळ महा दुरिताचळ भंगे, कोण असा जन यन्मन नत्वदुदार यशीच निरंतर रंगे, दीन मयूर गळा पडला शरणागत हा अभयोचित गंगे. नंतर घनाक्षरी आहेत, ह्याच्या सारख्याच असतात ना. आहे का छान चाल असेल तर म्हणा. या 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 ओवी सारखं आहे, फक्त फरक एवढा आहे की त्याचे इथे पुन्हा प्रत्येक ठिकाणी यमक येतो. हा म्हणजे हे तीन यमक तर आहेच, पुन्हा चौथ्या चरणाचे प्रत्येक ठिकाणी यमक असणार, आणि ते 4-4 असणार असे. तारिले त्वा कशी चाले म्हणा ना, म्हणा. तारिले त्वा बहुजंतू त्यांचे न गणूनि म्हणतू, तुझ्या स्नाना सप्ततंतू मोठे लाजती, अंती होता स्मृती मात्र प्राणी तव दया पात्र, हरिहर तुल्य गात्र होऊन या साजती, असी तुझे यशे फार त्रिभुवनी वारंवार, गंगे माते अत्युदार भावे नित्य गाजती, पावनता पावनात ख्याता दयाजी मनात, भक्ता मयूरा जनात धन्य करो आजती. नंतर अच्छा दादऱ्यात आहे का, म्हणा ना, म्हणा ना. खरंच हे गाण्याच आहे, सगळं संगीतमय आहे. या बुवा प्लीज या या माईकवर, माईकवर, म्हणजे कसं आहे की व्हिडिओवर येईल ना. या या बुवा. हो हो, इथे बघून म्हणा. तारिले तो बहुजंतू. वाह. तिकडे गेल्यावर त्याला काहीतरी होतं. मी सांग म्हणून दाखवतोय घनाक्षरीची. चले गोड असुपार रोखलियो पंचद्वार, घेर घेर भजनियो, घेर घेर भजनियो, अंती होता स्मृती मात्र प्राणी तव दया पात्र, हरिहर तुल्य गात्र मिया साजती, मिया साजती. वा वा. वा वा. थांबा जरा, अश्वधाटी आहे, थांबा. अश्वधाटी इकडे घ्या, लेफ्टला. फार सुंदर अश्वधाटी, म्हणजे वरती आहे. हा, सारी महापाप, हा, सारी महापाप वारी तपस्ताप, हारी तुझे आप सर्वा जना, रंगे यशी सर्व भंगे द्विषद्वर्ग, गंगे गमे खर्व मेरू मना, माते तुझे पाय दाते तुझे काय, याते नको हाय देती धना, गावे सदा तीर भावे सुखे नीर, प्यावे म्हणे धीर घेते नना. आगा आता हो हो. हा नाही, आता पहिल्या आणि दुसऱ्यात फरक आहे.
हा. द्विषद्वर्ग गंगे आहा तू मन क्या बात है. तुझे पाय दाते तुझे काय याते नको हाय देती धना गावे सदा तीर भावे सुखे नीर पावे म्हणे धीर घेते धना. आणि ह्याच्या नंतरच जे आहे ना आगाविलो कुणी न दा त्याच्यात ते हा गाविलो कुणी न रागासी येसी अनुरागासी त्यजू एक मिनिट आगाविलो कुणी न रागासी येसी अनुरागासी अनुरागा त्यजूनी सदये यागादी सर्व फळ मागा असे म्हणसी भागासी भव्य पदये कागाही विष्णुपदी जागा मिळे भजक जागा स्वयेची करीसी नागास्य सेची तुझ लागात ते दुरित आगामी तेही हरीशी. पुन्हा एकदा म्हणू आगाविलो कुणी न रागासी येसी अनुरागा त्यजूनी सदये यागादी सर्व फळ मागा असे म्हणसी भागासी भव्य पदये कागादी विष्णुपदी जागा मिळे भजक जागा स्वयेची करीसी नागास्य सेची तुझ लागात ते दुरित आगामी तेही हरीशी. ते तर सगळं केलेलंच आहे ते बघायलाच नको पण हे वृत्ताची मजा. हे अश्वधाटी म्हणून आहे. अश्व्या म्हणजे घोड्याच्या धाटणीवर असं दुडक्या चालीचं. हा परफेक्ट. सव्य सर्व जीव सृष्टीचे अनंत भव्य संपदे देवी जानवी स्वभक्त दुष्कृताद्रिकंपदे भापल्या तटी बसी वहा मयूर सेवटी ब्राह्मण प्रियार्थ विष्णू बाळ सावसेवटी नको करूच विचार फार सार कीर्ती आयती मिळे सुदीन रक्षणे तुला न योग्य कायती अजामिळादि रक्षणे यश प्रभूत साधुनी प्रभू प्रसिद्ध वर्णिला प्रसन्न बुद्धी साधुनी. अच्छा हो हो पंचचामर. पंचचामर आणि चामर मध्ये फरक काय आहे की पंचचामर मध्ये हा पहिला ऱ्हस्व येतो पहिला लघु येतो आणि चामर मध्ये पहिल्यापासूनच गुरु आहे. हा मंद सुलभ तसंच. आणि इकडे बघू हो कालभैरवाष्टके शिवतांडव आहे भरपूर रचना आहे. गणेश पंचरत्न नाही आहे ना इकडे हे शेवट आहे. हे बघा एक संस्कृत गीती हा दोन आहेत. शिव विष्णू भक्तयालम भूतदया धर्मसक्तया देवी वत्सस्त्वया जनन्या सह संयोज्यो वने भ्रांतः. ही गीती आहे ही आर्य आहे म्हणजे 12, 18, 12, 15 आणि खाली पण एक गीतीच आहे. भागीरथ्या स्थिरे बालकमिव देवी मातुरंके माम स्थापय मापय शोस्तु स्वर्धुन्या मम तवाप्युदार. कारण की हे ते थोडस आपल्याला खटकतं कारण आपण नेहमीच्या यमकचं काही नाही पण इथे त्या 2 मात्रा 3 मात्रा कमी आहेत ना 12, 18, 12, 15 आहेत. हा हा आणि शेवटची एक आर्य आहे. हे इथे तर पंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. श्रीकाशी तर राहावे चित्ती परी हे एक वेळ श्रीकाशी तर राहावे हे चित्ती परी नसेची धन काही कन काही तर पावे प्रभुनी सद्गुणची जेवी जन काही. त्यामुळे अशा प्रकारचं गंगास्तव आहे फार सुंदर. आता आपण अंबरीश आख्यान घेऊयात. किती वेळ आहे? 4 वाजले. बरं चला चला. कुठले
शेवटची ना, श्री काशी तर राहावे हे चित्ती, परी नसेची धन काही, कनकाही तरपावे प्रभूनी. म्हणजे सोन्याने मला तृप्त करावं, म्हणजे तरपावे माझं, मला तृप्त करावं. सद्गुणाची जेवी जन काही. जन काही ही ती चतुर्थी आहे, नाही तृतीय आहे. नेईशी निशी ही, तो जो ही आहे, जनकाही म्हणजे जनकाने,